आजची रेसिपी पाहूया आपण रगडा पॅटीस. त्यासाठी लागणारं साहित्य 2 कप रात्रभर भिजवलेले पांढरे वाटाणे, 2 मूठ पोहे, 1 ब्रेड स्लाइस, 3 बटाटे, मीठ आणि तेल. आणि नंतर आपल्याला डेकोरेशनसाठी लागणारं साहित्यावरती 1 बारीक चिरलेला टोमॅटो छोटा, अर्धा कांदा मोठा होता माझ्याकडे, कोथिंबीर, हे चिंच गुळाचं पाणी आहे म्हणजे गोड चटणी. फार काही नाही, मी रात्री भिजवत घातलं होतं. चिंच आणि गूळ, ही बारीक शेव, ही पुदिन्याची चटणी. तर आपण पहिले रगडा करून घेऊया. रगड्यासोबत पॅटीसची तयारी करून घेऊया. हे रात्रभर भिजवलेले 2 कप पांढरे वाटाणे आहेत. तर ते स्वच्छ धुवून कुकरला लावायचे आणि त्यामध्येच हे बटाटे त्याची साल काढून आपण ते पण कुकरच्या 3 शिट्ट्या घेऊया. वेगळं वेगळं हे केलं तरी चालेल. खालच्या डब्यामध्ये हा वाटाणा आणि वरच्या डब्यामध्ये हे बटाटे. चला तर मग हे रात्रभर भिजवलेले वाटाणे टाकले, त्याच्यामध्ये 1 बटाटा साल काढून टाकला आणि हे साधारण 1 ग्लास मी पाणी घालते याच्यामध्ये. त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल आणि अर्धा चमचा थोडंसं मीठ आणि हळद राहिली माझ्याकडनं मग अशी सांगताना. हे आपण गॅसला 3 शिट्ट्या लावून घेऊया. त्यासोबत पॅटीससाठीचे हे 2 बटाटे. हे पहा, हे आपलं रगडाचं तयार झालेलं आहे. 2 मी काढून घेतलेले पॅटीससाठी. त्यामध्ये 1 बटाटा ठेवलं आहे. आणखी आपण चवीनुसार मीठ घालूया याच्यामध्ये. याने कारण आपल्याला थोडंसं आणखीन पाणी घालायचं आहे याच्यामध्ये, थोडंसं पतलं करायचं आहे. आणि थोडीशी हळद आणि हे स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायचं. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पण स्मॅश करून घेऊ शकता आपण. आजची रेसिपी रगडा पॅटीस. त्यासाठी साहित्य पहिले आपण पॅटीस करून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य 2 मूठ भिजवलेले पोहे, 2 उकडलेले बटाटे, 1 स्लाइस ब्रेडचा, हळद, मीठ. आता आपण कृतीला सुरुवात करूया. त्यासाठी पहिले उकडलेले बटाटे आहेत, त्याच्यामध्ये हे भिजवलेले पोहे टाकायचे आणि हा जो ब्रेडचा स्लाइस आहे तो आपल्याला थोडासा पाण्यामध्ये भिजवून घ्यायला लागेल. फक्त भिजवायचा, त्याला जास्त ओला नाही करायचा. थोडं थोडं अलगद पाणी टाकून हा फक्त असा स्मॅश करून घेऊया आपण हाताने. आणि हे याच्यामध्ये टाकायचं. त्यामध्ये हळद अंदाजे आणि चवीपुरतं मीठ. आता आपण हे स्मॅशरच्या साहाय्याने हे स्मॅश करून घेऊया. नंतर आपण हाताच्या साहाय्याने याला एकजीव करून घेऊया. आपण पॅटीस तयार करायला घेऊया. हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे बनवायचे. असे थोडी प्रेस करायचे आणि याला असं शेप देऊन घ्यायचा. एक असे आपण उरलेल्या मिश्रणाचे पॅटीस करून घेऊया. तर हे असे 8 पॅटीस झालेले आहेत. तर ते आता किमान आपण 2 तास फ्रीज करायला ठेवून देऊया. तर हे आपले 8 असे पॅटीस तयार झालेले आहेत. 2 तास फ्रीजमध्ये ठेवले. किमान अर्धा तास तरी फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे काय कुरकुरीतपणा यायला येतो आणि छान असं टेक्स्चर येतं त्याला. चला तर मग आपण पॅटीस आता फ्राय करून घेऊया. हे मी 2 तास फ्रीजमध्ये ठेवलेले. कढईमध्ये तेल टाकलं, थोडंसं गरम होऊ दिलं. वाफा यायला लागला की मग हे पॅटीस आपण कुरकुरीत असे तळून घेऊया. हे पहा, ब्रेड जर जास्त याच्यामध्ये टाकला तर काय होतं, ऑइल ॲब्सॉर्ब करतो आणि कुरकुरीत होत नाही. त्याच्यामुळे ब्रेड थोडाच घालायचा आणि हे असे छान फ्राय होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. हे पहा, हे आपलं रगडाचं तयार झालेलं आहे. 2 मी काढून घेतलेले पॅटीससाठी. त्यामध्ये 1 बटाटा ठेवलं आहे. आणखी आपण चवीनुसार मीठ घालूया याच्यामध्ये. याने कारण आपल्याला थोडंसं आणखीन पाणी घालायचं आहे याच्यामध्ये, थोडंसं पतलं करायचं आहे. आणि थोडीशी हळद आणि हे स्मॅशरच्या साहाय्याने
स्मॅश करून घ्यायचं. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पण स्मॅश करून घेऊ शकता आपण. छान असं स्मॅश झालेलं आहे. आपण याच्यामध्ये साधारण 1 ग्लास पाणी घालूया आणि हे स्मॅश मिक्स करून घेऊया आणि याला एक उकळी काढून घ्यायची. चला तर मग आपण याला एक उकळी काढून घेऊया. हे पहा छान अशी उकळी येते आधी यायला. आता आपण सर्व करूया. पहिले रगडा, त्यामध्ये हे पॅटीस, परत टाकू थोडासा रगडा, त्यावरती ही चटणी, चिंच आणि गुळाची चटणी, 1 स्पून पुदिन्याची चटणी, त्यावरती टोमॅटो, कांदा आणि त्यावरती शेव, वरतून थोडीशी कोथिंबीर. हा झाला आपला रगडा पॅटीस रेडी.